नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आत्ता नुकतीच रामनवमी साजरी झाली आणि आता हनुमंताचा जन्मोत्सव आहे. हो, 2 एप्रिल गुरुवारी चैत्र पौर्णिमेला हा जन्मोत्सव साजरा केला जातो. हो, पण संपूर्ण त्या दिवसाचं फळ प्राप्त करण्यासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज जन्मोत्सव कसा साजरा करायचा आहे ते थोडक्यात आपण बघूया. कारण अशा कोणत्या तरी प्रभावी सेवा आहेत, उपाय आहेत, जे कर्जाच्या विळख्यातून तुम्हाला बाहेर काढू शकतात. कर्जरूपी राक्षस जर तुमच्या जीवनात असेल तर त्यातून तुम्हाला बाहेर सुखरूपपणे काढायचं काम हनुमंत जरूर करतात. म्हणून सगळ्या महिलांना, ताई दादांना माझी कळकळीची विनंती आहे की या दिवशी काहीतरी उपाय, काहीतरी सेवा आपल्याकडून घडू दे. आपल्याला त्याचं संपूर्ण फळ मिळेल. अगदी अशा सोप्या भाषेत आज मी सांगत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित नीट ऐका, लक्ष देऊन. आणि व्हिडिओ ऐकत असताना ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या नोट करून ठेवा. प्रभावी सेवा का करायच्या आणि या दिवशी हनुमंताला कुठला नैवेद्य अर्पण करायचा, याला अगदी महत्त्व आहे बरं का. नैवेद्य हा काही भगवंत स्वतः येऊन खातो यासाठी नसतो, तर आपले मनोभावी, आपल्या मनातील जी भावना आहे, आपली देण्याची जी वृत्ती आहे ती यामधून आपल्याला दर्शवता येते. देण्याचा भाव आणि दोन्ही हातांनी केलेलं ते समर्पण यासाठी देव प्रसन्न होतो. आणि म्हणूनच जीवनामध्ये येणाऱ्या असंख्य संकटांपासून, अडचणींपासून मुक्तता मिळवून देणारे हनुमानजी, त्यांचा आज जन्मदिवस. हनुमंत हे श्रीरामांचे एकदम थोर भक्त होते, कट्टर भक्त होते. त्यामुळे रामनवमीला सुद्धा हनुमानांची आपण पूजा केली. हनुमान जन्मोत्सव आता साजरा करताना आपण प्रभू श्रीरामांची आणि माता सीतेची देखील स्मरण करून त्यांची पूजा करायची आहे. जिथे रामाचं नाव घेतलं जातं त्या ठिकाणी हनुमंत त्वरित धावत पळत येतात. मग हनुमंताची पूजा करण्या अगोदर श्रीरामाची पूजा करणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. अनेक वेळा बऱ्याच लोकांच्या सोबत ही एक गोष्ट घडते, ते म्हणजे तुम्ही नेहमी खूप मेहनत करता. बघा, तुम्ही अनेक दृष्टिकोनातून बघा, अनेक लोकांच्या आयुष्यात असं होत असते. खूप कष्ट करतात पण पाहिजे तितकी प्रगती होत नाही. सारखे काही ना काहीतरी अडथळे हे नेहमी येत राहतात. तुम्ही जेवढं कष्ट करता तेवढा मोबदला मिळत नाही. त्या अपेक्षेप्रमाणे तेवढा आपल्याला पाहिजे तेवढा बेनिफिट होत नाही. मग यासाठी कुठेतरी खचून न जाता काही ना काहीतरी भगवंताच्या चरणी लीन होऊन आपण स्वतःच्या मनाला वेगळ्या प्रकारे विचार करायला भाग पाडणं गरजेचं असतं. निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा या ब्रह्मांडामध्ये जिवंत स्वरूपात वास्तव्य करणार असणारे जे आपले हनुमंत आहेत, जे सदैव वाऱ्याच्या वेगाप्रमाणे या ठिकाणाहून त्या ठिकाणी भ्रमण करत असतात, अजूनही ते जिवंत आहेत याचा अनुभव देत असतात. म्हणूनच मग तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने सगळ्यात पहिल्यांदा पंचोपचार पूजा करायची आहे. मंदिरात करू शकता किंवा आपल्या घरात हनुमंताचा फोटोला खूप महत्त्व आहे. मूर्ती ही ठेवू शकत नाही अनेक जण, किंवा ठेवू नये असं म्हटलं जातं. यामध्ये डोंगर उचललेला फोटो, श्रीरामांसोबत असलेला फोटो किंवा अनेक प्रकारे वेगवेगळ्या आशीर्वाद मुद्रेतील फोटो, कोणताही तुम्ही एक आजच्या दिवशी खरेदी केला तरी काही हरकत नाही आहे. अगदी मनोभावे पूजा करायची आहे. तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता किंवा चमेलीच्या तेलाचं खूप महत्त्व आहे. कर्जबाजारीपणा नष्ट होण्यासाठी चमेलीच्या तेलाचा तुम्ही दिवा लावा, मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता. यामुळे हनुमंताचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो. या दिवशी बजरंगबली हनुमानाची जी व्यक्ती पूजा करते त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सगळ्या प्रकारचे मानसिक, शारीरिक, आर्थिक कुठल्याही प्रकारचे त्रास असू देत, ते त्रास दूर होऊ लागतात. मनातील जी इच्छा आहे ती कठीण वाटत आहे, ती कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होण्यासाठी आजच्यासारखा दिवस तुम्हाला सापडणार नाही. म्हणूनच आजच्या दिवशी हनुमंताची पूजा केलेली आहे. त्यानंतर या पूजेमध्ये आपल्याला देवघरात हा फोटो पूजायचा नाही आहे, तर छोट्याशा चौरंगावरती साईडला तुम्हाला ही पूजा करायची आहे, दिवा लावायचा आहे. आणि हनुमंताचं मंदिर किंवा श्रीरामांचं मंदिर जर जवळपास असेल तर आजच्या दिवशी जरूर जायचं आहे. केशरी रंगाचे पेढे किंवा केशरी रंगाचे बुंदीचे जे लाडू आहेत, बुंदी जी खारी बुंदी किंवा गोड बुंदी असते त्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि मंदिरात जाताना रुईच्या ज्या पानाची माळ आहे ती आपण स्वतः घरी बनवायची आहे. आजच्या दिवशी दुकानांमध्ये किंवा शेजारी, मंदिराच्या शेजारी जी दुकानं असतात तिथे मोठ्या प्रमाणात रुईच्या पानांची माळ, आणखीन ज्या काही गोष्टी अर्पण केल्या जातात तिथे असतात. पण आजकाल सगळ्यांनाच माहीत आहे
की या वस्तू कशाप्रकारे पुन्हा परतफेर करून बदलून पुन्हा विकायला ठेवल्या जातात. त्यासाठी स्वतः थोडीशी मेहनत घ्या. रुईच्या पानाचं झाड कुठे ना कुठेतरी तुम्हाला मिळेल. पानं घेऊन या घरात, धुवा, स्वच्छ पुसा, त्यावरती श्रीराम असं केशरी रंगाने म्हणजे शेंदुराने लिहायचं आहे आणि मग ही माळ बनल्यानंतर ही तुम्ही अर्पण करायला न्यायची आहे. अगदी मनोभावे एकच उपाय तुम्ही जरी केला तरी तो भगवंतापर्यंत अनेक पटीने पोहोचतो. आणि मला या अमुक एका गोष्टीमुळे हे फळ मिळू शकतं, ते फळ मिळू शकतं म्हणून सगळेच उपाय मी केले पाहिजेत, अशा भ्रमात न राहता आपल्याला जितके शक्य होईल तितके तुम्ही जरूर उपाय करा, पण मनोभावे करा. त्यामध्ये तन, मन, धन अर्पण करा. आजच्या दिवशी शक्यतो लाल रंगाचे कपडे किंवा केशरी रंगाचे, नारंगी रंगाचे कपडे जरूर परिधान करा आणि सोबतच सकाळी लवकर उठायचं आहे. जितकं शक्य होईल तुम्हाला आजच्या दिवशी लवकर उठा. ऑफिसला, जॉबला जाण्या अगोदर थोडं 1 तास लवकर उठून ही पूजा आवरा, नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर हनुमान चालीसाचं पठण करा. अगदी एकदा जरी पठण करता आलं तरी चालणार आहे. 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा जितक्या वेळा तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा आजच्या दिवशी हनुमान चालीसा जरूर म्हणा. कारण संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमरे हनुमत बलबीरा. हे लक्षात ठेवा आणि पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. हो, तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ही व्हिडिओला हाईप जरूर करा, जेणेकरून अनेक लोकांपर्यंत ही योग्य साधी सोपी माहिती उपाय पोहोचतील. कारण आजच्या दिवशी अनेक लोक व्हिडिओ बघतात आणि काय करू या नादामध्ये काहीच करत नाहीत आणि विसरून जातात. तर चला पुन्हा भेटू अशा नवीन चमत्कारिक उपायासोबत.